जय श्रीराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या दिव्य ज्योतिष या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूप खास आणि महत्त्वाचा ठरणार आहे, कारण ग्रहांची बदलती चाल आता काही राशींच्या जीवनात मोठे बदल घडवण्याचे संकेत देत आहे. काही लोकांना अचानक धनलाभ होईल, तर काहींना मोठी देखील संधी मिळू शकते, तर काही राशींना अत्यंत सावध राहणे अत्यंत गरजेचं आहे. विशेष म्हणजे आज आम्ही सांगणार आहोत असे संकेत जे पुढील काही दिवसात तुमच्या जीवनात नेमकं काय घडू शकतं याचा अंदाज तुम्हाला नक्कीच देऊ शकतो. त्यामुळे आपली रास नक्कीच शेवटपर्यंत पहा, कारण व्हिडिओच्या शेवटी असा एक महत्त्वाचा उपाय किंवा खास संदेश देणार आहोत, तो म्हणजे जो तुमच्यासाठी खूप जास्त उपयोगी पडणार आहे. चला तर मग वेळ न वाया घालवता सुरू करूया अत्यंत प्रभावशाली आजची राशी भविष्य. मेष राशींच्या जातकासाठी आजचा दिवस ग्रहस्थितीनुसार उत्साहवर्धक आणि कर्मप्रधान राहण्याची चिन्हे दिसून येत आहे. चंद्राच्या अनुकूल स्थिती व मंगळाच्या प्रभावामुळे कार्यक्षेत्रात आत्मविश्वासात वृद्धिंगत होईल. व्यावसायिक निर्णयांमध्ये यश प्राप्त होण्याची देखील शक्यता या काळामध्ये जास्त प्रमाणात जाणवत आहे. आर्थिक व्यवहारांमध्ये लाभदायक परिस्थिती निर्माण होईल व त्यातून तुम्हाला चांगला आर्थिक लाभ देखील होऊ शकतो. तथापि अतिउत्साह आणि क्रोध यांच्यावर नियंत्रण ठेवणे तुम्हाला सर्वात महत्त्वाचे राहील आणि हितावह देखील ठरणार आहे. कौटुंबिक वातावरण समाधानकारक राहील व वरिष्ठ व्यक्तीचे मार्गदर्शन तुम्हाला लाभदायक सर्व बाजूने ठरू शकते. विद्यार्थ्यांसाठी अध्यात्मात किंवा अध्ययनात एकाग्रता वाढण्याची योग देखील या काळामध्ये दिसत आहे. दाम्पत्य जीवनातील सौहार्द आणि परस्पर समन्वय देखील तुमची या काळामध्ये दृढ आणि एकदम मजबूत होतील. आज श्री हनुमान उपासना व मंगळ स्तोत्राचे पठण विशेष तुम्हाला फळदायी ठरू शकते. आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा रक्तवर्ण. शुभांक किंवा लकी क्रमांक असणार आहे तुमचा 9. वृषभ राशींच्या जातकासाठी आजचा दिवस ग्रहमानानुसार स्थैर्य, प्रगती आणि लाभदायक घटनांचा संकेत देणारा ठरणार आहे. शुक्र ग्रहाच्या प्रभावामुळे सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये तुमचा मान सन्मान वृद्धिंगत होण्याची शक्यता देखील या काळामध्ये चांगल्या प्रमाणात बघायला भेटू शकते. आर्थिकदृष्ट्या रखडलेली कामं तुमचे पूर्णत्वास जाऊ शकतात, तसेच धनप्राप्तीचे नवीन मार्ग निर्माण होतील आणि कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला वरिष्ठांकडून प्रशंसा मिळण्याची योग देखील या काळामध्ये दर्शवत आहे. व्यापारी वर्गासाठी नवीन व्यवहार लाभदायी सिद्ध होऊ शकतात. कौटुंबिक जीवनात आनंददायी वातावरण व कुटुंबाशी संबंधित अधिक दृढ होते. विद्यार्थ्यांना अध्ययनामध्ये अपेक्षित यश मिळण्याची देखील संकेत किंवा शक्यता या काळामध्ये वर्तवली जात आहे. आज तुम्ही देवी लक्ष्मी माची उपासना करावी व श्रीसुक्ताचे पठण करणे तुम्हाला अत्यंत विशेष आणि मंगलकारी मानले जाऊ शकते. आजचा शुभ रंग असेल तुमचा शुभ्र पांढरा आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहे 6. मिथुन राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस ग्रहयोगाच्या प्रभावामुळे बुद्धिमत्ता, संवाद कौशल्य आणि नवीन संधींनी परिपूर्ण राहण्याचे संकेत देत आहे. बुध ग्रहाच्या अनुकूल स्थितीमुळे कार्यक्षेत्रात तुमच्या विचारशक्तीला विशेष महत्त्व प्राप्त होईल. नवीन व्यक्तीशी झालेला परिचय भविष्यात तुम्हाला नक्कीच लाभदायक ठरू शकतो व व्यापार, नोकरीमध्ये प्रलंबित कामांना देखील या काळामध्ये चांगल्या प्रमाणात गती मिळणार आहे. आर्थिक व्यवहारामध्ये विवेकपूर्वक निर्णय घेतल्यास नक्कीच तुम्हाला सर्व बाजूने लाभ संभवतो. कौटुंबिक जीवनात सौहार्द टिकून राहील व निकटवर्तीयांकडून तुम्हाला सर्व बाजूने सहकार्य देखील लाभणार आहे. विद्यार्थ्यांसाठी स्पर्धात्मक क्षेत्रामध्ये प्रगतीचे योग या काळामध्ये निर्माण होत आहे. आजच्या दिवशी भगवान विष्णूची आराधना आणि विष्णू सहस्रनामाचे पठण करणे तुम्हाला अत्यंत शुभदायी आणि फलदायी मानले जाणार आहे. आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा हरित रंग आणि शुभांक किंवा लकी क्रमांक असणार आहे 5. कर्क राशींच्या जातकांसाठी आजचा दिवस चंद्राच्या प्रभावामुळे भावनिक स्थैर्य, कौटुंबिक आनंद आणि मानसिक समाधान प्रदान करणारा ठरू शकतो. कार्यक्षेत्रात संयम व सूक्ष्म निरीक्षणांच्या बळावरती महत्त्वपूर्ण कार्यांमध्ये तुम्हाला यश प्राप्त होण्याची शक्यता आहे. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या विषयांमध्ये तुम्हाला या काळामध्ये सकारात्मक घडामोडी किंवा सकारात्मक बदल देखील या काळामध्ये दिसून येतील. ग्रहसौख्य, कुटुंब यांचे तुम्हाला सहकार्य देखील या काळामध्ये चांगल्या प्रमाणात लाभतील. आर्थिक व्यवहारांमध्ये तुमचे नियोजनपूर्ण निर्णय घेतल्यास तुम्हाला नक्की स्थैर्य आणि आर्थिक स्थिरता देखील या काळामध्ये निर्माण होताना बघायला भेटू शकतो. विद्यार्थ्यांसाठी अध्ययनात प्रतिकारक परिस्थिती तुमची या काळामध्ये राहील किंवा प्रगतिकारक परिस्थिती या काळामध्ये तुमची राहील. दाम्पत्य जीवनामध्ये परस्पर विश्वास अधिक दृढ होण्याचे संकेत देखील या काळामध्ये वर्तवले जात आहे. आज भगवान शिवाची उपासना करावी व महामृत्युंजय जपाचा 108 वेळा जप करणे तुमच्यासाठी विशेष फलदायक आणि कल्याणकारी मानले जाऊ शकते. शुभ रंग असणार आहे तुमचा रौप्य वर्ण आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहे 2. सिंह राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस सूर्याच्या प्रभावामुळे प्रतिष्ठा, नेतृत्व गुण आणि आत्मविश्वासांना वृद्धिंगत करणारा ठरण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात तुमच्या निर्णय क्षमतेमुळे महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या तुम्हाला या काळामध्ये प्राप्त होऊ शकतात. समाजात मान सन्मान वाढण्याचे देखील संकेत या काळामध्ये दिसून येत आहे. वरिष्ठ व्यक्तींचे सहकार्य तुम्हाला लाभदायक ठरेल, तसेच आर्थिक क्षेत्रात तुमची प्रगतीची योग देखील निर्माण होण्याची चान्सेस या काळामध्ये दर्शवत आहे. तरी पण तुम्ही सर्व बाजूनी अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक राहणार आहे. कौटुंबिक जीवनात तुम्हाला सकारात्मक वातावरण राहील व निकटवर्तीयांशी संबंध देखील अधिक तुमचे दृढ होऊ शकतात. विद्यार्थ्यांसाठी स्पर्धात्मक क्षेत्रामध्ये अनुकूल संधी प्राप्त होण्याचे संकेत देखील आजच्या दिवशी दिसत आहे. आज
तुम्ही आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करावे व सूर्यनारायण भगवंताला पाण्यामध्ये थोडेसे कुंकू आणि लाल फुल वाहून अर्घ्य देणे हे अत्यंत तुम्हाला शुभ फलदायी ठरू शकते. शुभ अंक असेल तुमचा किंवा लकी क्रमांक असेल 1 आणि शुभ रंग असेल तुमचा सुवर्णवर्ण. कन्या राशींच्या जातकांसाठी आजचा दिवस बुध ग्रहाच्या प्रभावामुळे नियोजन, कार्यकुशलता आणि व्यावहारिक निर्णय क्षमतेमध्ये वाढ करणारा राहण्याचे संकेत दिसत आहे. नोकरी व व्यवसायामध्ये सूक्ष्म विचारसरणी अपेक्षित यश प्राप्त होऊ शकते. प्रलंबित कार्य पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस एकदम अनुकूल आणि चांगल्या पद्धतीचा मानला जाऊ शकतो. आर्थिक व्यवहारामध्ये सावधगिरी आणि शिस्त राखल्यास तुम्हाला या काळामध्ये चांगल्या प्रमाणात लाभदायक परिस्थिती देखील निर्माण होईल. वरिष्ठ व्यक्तीचे मार्गदर्शन व सहकार्य लाभण्याची शक्यता देखील या काळामध्ये तुम्हाला जास्त प्रमाणात वर्तवली जाऊ शकते. कौटुंबिक जीवनात समन्वय टिकून राहील व घरातील वातावरण तुमचे प्रसन्न राहू शकते. विद्यार्थ्यांसाठी अध्ययन आणि स्पर्धा परीक्षांमध्ये प्रगतीचे संकेत या काळामध्ये जास्त प्रमाणात प्राप्त होत आहे. आज श्री गणेश उपासना व गणपती अथर्व शीर्षाचे पठण करणे तुमच्यासाठी विशेष मंगलकारी आणि फल देणारे ठरू शकते. शुभ रंग असणार आहे तुमचा आजचा पाचू हिरवा. शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहे 7. तुळ राशीच्या जातकासाठी आजचा दिवस शुक्र ग्रहाच्या प्रभावामुळे संतुलन, सौधारी आणि सामाजिक प्रतिष्ठा वृद्धिंगत करणाऱ्या राहण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात तुमचा समन्वयक वृत्तीमुळे महत्त्वपूर्ण कार्यांमध्ये तुम्हाला यश प्राप्त होऊ शकते. नवीन संपर्क आणि संवाद भविष्यात तुम्हाला लाभदायक सिद्ध होण्याची शक्यता देखील या काळामध्ये वर्तवली जात आहे. अधिक व्यवहारामध्ये किंवा आर्थिक व्यवहारांमध्ये विवेकपूर्ण निर्णय घेतल्यास तुम्हाला नक्कीच लाभ संभवतो. व्यापारी वर्गासाठी नवीन संधी निर्माण होण्याची शक्यता देखील या काळामध्ये जास्त वर्तवली जात आहे. कौटुंबिक जीवनात आनंददायी वातावरण राहील व तसेच दाम्पत्य संबंधांमध्ये देखील परस्पर विश्वास अधिक दृढ होण्याचे संकेत या काळामध्ये दर्शवत आहे. विद्यार्थ्यांना कला, साहित्य आणि सर्जनशील क्षेत्रामध्ये विशेष प्रगतीचा अनुभव या दिवशी येऊ शकतो. आज महालक्ष्मी मातेचे पूजन करावे आणि श्रीसूक्ताचे पठण करणे हेच विशेष शुभ आणि कल्याणकारी तुमच्यासाठी मानले जात आहे. तुमचा शुभ रंग असणार आहे आजचा गुलाबी आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहे 6. वृश्चिक राशींच्या जातकांसाठी आजचा दिवस मंगळ आणि चंद्राच्या प्रभावामुळे गूढता, स्थैर्य आणि अंतर्मनाची शक्ती वृद्धिंगत करणारा ठरू शकतो. कार्यक्षेत्रात महत्त्वपूर्ण निर्णय घेताना संयम आणि दूरदृष्टी ठेवणे तुम्हाला अत्यंत आवश्यक राहणार आहे. गुप्त शत्रू अथवा विरोधकांच्या हालचालीकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला हितकारक ठरणार नाही. आर्थिक व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगल्यास तुम्हाला संभाव्य अडचणी टाळता येऊ शकतात. व्यावसायिक क्षेत्रांमध्ये नवीन योजना तुम्हाला लाभदायक ठरू शकते. तसेच कौटुंबिक वातावरण तुमची या काळामध्ये सामान्य राहील. मात्र वाणीमध्ये मधुरता ठेवणे तुम्हाला अत्यंत आवश्यक असणार आहे. विद्यार्थ्यांसाठी संशोधन, तांत्रिक आणि गूढ विषयांमध्ये प्रवेश किंवा विशेष प्रगतीचे संकेत या काळामध्ये चांगल्या प्रमाणात दर्शवत आहे. आज तुम्ही भगवान शिवाची आराधना आणि ओम नमः शिवाय मंत्राचा जाप करणे तुम्हाला अत्यंत शुभदायक आणि फलदायक मानले जात शकतात. आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा गडद मरून आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहे तुमचा 8 नंबर. धनुराशींच्या जातकांसाठी आजचा दिवस गुरुग्रहाच्या कृपेने प्रगती, सकारात्मक विचार आणि भाग्योदयाचे संकेत देणारा ठरू शकतो. कार्यक्षेत्रात नवीन संधी प्राप्त होण्याची शक्यता देखील या काळामध्ये चांगल्या प्रमाणात आहे. वरिष्ठ व्यक्तींकडून तुम्हाला वारंवार सहकार्य लाभेल. दीर्घकालीन योजनांमध्ये अपेक्षित गती निर्माण होऊ शकते आणि आर्थिक विषयांमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने कार्य केल्यास लाभदायक परिणाम देखील या काळामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने प्राप्त होतील. प्रवाशांच्या संबंधित कार्यांसाठी दिवस अनुकूल राहण्याची शक्यता या काळामध्ये वर्तवले जात आहे. कौटुंबिक वातावरण तुमचे उत्साहवर्धक राहील व तसेच मित्रपरिवारांकडून तुम्हाला आवश्यक मदत देखील मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण आणि स्पर्धा विषयांमध्ये यशप्राप्तीचे योग या काळामध्ये निर्माण होत आहे. आज भगवान विष्णूची आराधना आणि गुरु स्तोत्राचे पठण करणे विशेष पुण्यपदायी, फलदायी आणि मंगलकारी तुमच्यासाठी मानलेले आहे. तुमचा शुभ रंग असणारा यांचा पिवळा. शुभ अंक किंवा लकी क्रमांक आहे तुमचा आजचा 3. मकर राशींच्या जातकांसाठी आजचा दिवस शनी ग्रहाच्या प्रभावामुळे परिश्रम, शिस्त आणि धैर्याच्या बळावर यश संपादन करणारा ठरू शकतो. कार्यक्षेत्रात जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता असून तुमच्या कार्यनिष्ठेमुळे वरिष्ठांकडून तुम्हाला प्रशंसा प्राप्त होऊ शकते. दीर्घकाळ चालू असलेल्या प्रयत्नांना आज अनुकूल दिशा किंवा योग्य काळ असला मानला जाऊ शकतो. आर्थिक व्यवहारांमध्ये स्थैर्य निर्माण होण्याची शक्यता देखील या काळामध्ये चांगल्या प्रमाणात दिसून येत आहे. पण नियोजनपूर्वक केलेली गुंतवणूक तुम्हाला वारंवार लाभदायक ठरू शकते. व्यापारी वर्गांसाठी नवीन करार अथवा व्यवहारामध्ये शुभ परिणाम देणारा या काळामध्ये ठरते. कौटुंबिक जीवनात संयम आणि समजूतदारपणा राखल्यास वातावरण अधिक सुखकर राहील. विद्यार्थ्यांना मेहनतीनुसार अपेक्षित फलप्राप्ती होण्याची शक्यता देखील या काळामध्ये दर्शवत आहे. आज शनिदेवाची उपासना व शनी स्तोत्राचे पठण करणे अत्यंत कल्याणकारी मानले जाऊ शकते तुमच्यासाठी. शुभ रंग असणार आहे तुमचा निळा आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहे 4. कुंभ राशींच्या जातकांसाठी आजचा दिवस शनी आणि राहूच्या प्रभावामुळे नवीन विचार, अनपेक्षित लाभ आणि कार्यक्षेत्रामधील परिवर्तनाचे संकेत देणारा ठरू शकतो. व्यावसायिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण योजना यशस्वी होण्याची शक्यता असून समाजात तुमच्या कार्याची प्रशंसा वाढू शकते. अचानक धनलाभ अथवा आर्थिक प्रगतीचे मार्ग किंवा संधी देखील या काळामध्ये तुम्हाला चांगल्या प्रमाणात प्राप्त होऊ शकते. कार्यक्षेत्रात सहकार्यांचे सहकार्य लाभेल व निर्णय घेताना तुम्ही अत्यंत संयम आणि व्यावहारिकरित्या आवश्यक राहील. कौटुंबिक वातावरण तुमचे समाधानकारक राहण्याचे संकेत असून मित्रपरिवारांकडून तुम्हाला लाभदायक मार्गदर्शन देखील या काळामध्ये चांगल्या पद्धतीचे मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी तांत्रिक, संशोधन आणि विज्ञान क्षेत्रात विशेष यशप्राप्ती होण्याचे योग देखील आजच्या दिवशी निर्माण होत आहे.
आज शनिदेवाची आराधना करा आणि ओम शम शनिश्चराय नमः या मंत्राचा नियमित स्वरूपाने मंत्र जाप करणं तुमच्यासाठी अत्यंत शुभदायी आणि फलदायी मानले जात आहे. शुभ रंग असणार आहे तुमचा जांभळा आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहे तुमचा 8. मीन राशींच्या जातकांसाठी आजचा दिवस गुरु आणि चंद्राच्या अनुकूल प्रभावामुळे आध्यात्मिक प्रगती, मानसिक शांतता आणि शुभ फलप्राप्तीचे संकेत दर्शवित आहे. कार्यक्षेत्रात संयम व बुद्धिमत्तेच्या बळावर महत्त्वपूर्ण कार्यांमध्ये यश प्राप्त होण्याची शक्यता आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या योजनांना आज सकारात्मक दिशा मिळू शकते. आर्थिक व्यवहारांमध्ये सावध नियोजन लाभदायक तुम्हाला ठरेल. तसेच सर्व नवीन उत्पन्नाचे स्रोत देखील निर्माण होण्याची या काळामध्ये योग दिसत आहे. कौटुंबिक जीवनात सौदार्यपूर्ण वातावरण राहील व ज्येष्ठ व्यक्तीचे मार्गदर्शन तुम्हाला लाभदायक ठरू शकते किंवा ते सिद्ध होऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी अध्ययन, अध्यात्म आणि सर्जनशील क्षेत्रामध्ये प्रगतीचे संकेत या काळामध्ये दर्शवले जात आहे. आज भगवान विष्णूची उपासना करावी आणि ओम नमो नारायणा या मंत्राचा विशेष मंत्र जाप तुम्हाला पुण्यदायी आणि फलदायी आणि मंगलदायी किंवा मंगलकारी मानले जात आहे. शुभ रंग असणार आहे तुमचा आजचा आकाशी निळा आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहे 2.